नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर माझा गुरुवारचा संपूर्ण दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सांगलीमधील जे स्वामींचे मंदिर आहे, तसेच महादेवाचे जे मंदिर आहे, गणपतीचे जे मंदिर आहेत, प्रसिद्ध असे मंदिर, मी तुम्हाला त्या मंदिराचे दर्शन घडवणार आहे. आणि गुरुवारच्या दिवशी विशेष असं काय होतं, की या तिन्ही देवतांचं दर्शन मी या दिवशी घेतलं. तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर या तिन्ही देवतांच्या मंदिराचं देखील दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर गुरुवारची सगळी सेवा मी आवरून घ्यायच्या अगोदर स्वयंपाक केला. तर स्वयंपाकामध्ये म्हटलं आता पोरं वगैरे जेवायला मागतातच, तर मी म्हटलं स्वामींचा ताट सगळ्यात आधी काढून ठेवूया बाजूला, बाकी कोणी जर खाल्लं तरी चालेल. असं म्हणून मी स्वामींचा ताट बाजूला काढून ठेवला आणि स्वामींच्या पूजेसाठी बसले. तेवढ्यात माझ्या मुलगीने काय केलं, की जो नैवेद्याचा ताट होता स्वामींचा, जो मी पूजा झाल्यानंतर सगळी पूजा आवरल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवणार होते, तर तो तिने खाऊन घेतला. तिला असं वाटलं, की स्वामींना नैवेद्य दाखवून हा ताट झाकून ठेवलेला आहे, म्हणजे नैवेद्य स्वामींना दाखवून झालेला आहे आणि हा ताट झाकून ठेवलेला आहे. तर तिने तो ताट उचलला आणि तिने तो खाऊन घेतला. तर मी म्हटलं राहू द्या, आता स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन स्वामींनी घरातलं जेवण ग्रहण केलं. तर म्हटलं स्वामींची इच्छा, स्वामींना आज देवघरात बसून जेवायचं नसेल, मुलीच्या रूपात येऊन जेवायचं असेल, म्हणून मी तिला काहीच बोलले नाही. तर स्वामींची सगळी माझी सेवा आवरून झाली, म्हणजे जी काही पूजा होती सकाळची, माझी जी काही सेवा असते, तर ती सेवा झाली. तेवढ्यात गेली लाईट. तरी सुद्धा थोडासा व्हिडिओ मी शूट केला आणि नंतर मी निघाले देवदर्शनासाठी. तर माझ्या मोठ्या मुलगीचा बर्थडे आहे. तर तिच्या बर्थडेसाठी ती म्हटली, की मम्मी मला महादेवाच्या दर्शनाला जायचं आहे. ती महादेवाची भक्त आहे, महादेवाची सेवा करते ती. तर सगळ्यात आधी म्हटलं आपण महादेवाच्या दर्शनाला जायचं. तर म्हटलं हो, जायचं महादेवाच्या दर्शनाला. तर हे संगमेश्वर मंदिर जे आहे, तर खूप प्राचीन असं हे मंदिर आहे. मार्कंडेय पुराण जे आहे, तर ते इथे लिहिलेलं आहे. म्हणजे थोडेफार जे त्याचे ओव्या असतील त्या इथे लिहिलेल्या आहेत. तर खूप प्राचीन असं मंदिर आहे. साक्षात राम जेव्हा वनवासाला गेले होते, तेव्हा साक्षात राम भगवानांनी इथे हे शिवलिंग स्थापन केलेले आहे. तर खूप प्राचीन असे हे मंदिर आहे, संगमेश्वर मंदिर. श्रावण महिन्यामध्ये इथे खूप मोठी जत्रा असते आणि खूप अशी गर्दी असते. मंदिर बंद झालेलं होतं, फक्त पुजारी आतनं बाहेर येणार होते, बाकी कुणाला आतमध्ये दर्शनासाठी जाऊ देत नव्हते. दार उघडं होतं म्हणून मी मुलगीला म्हटलं की जाऊन तू फक्त दर्शन घेऊन ये. तर तिला छान असे महादेवाचे दर्शन झाले. तर त्यानंतर आम्ही गेलो हरिपूरचा गणपती. तिथून जवळच आहे हा गणपती. तर बागेतला गणपती किंवा हरिपूरचा गणपती असं देखील या गणपती बाप्पाला म्हटलं जातं. तर खूप छान परिसर आहे. नदी किनारी हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती तर इतकी छान आहे ना इथे, की बघितल्यावर एकदम मन प्रसन्न होतं. परिसरामध्ये पण खूप छान वाटतं, की इथेच बसून राहावं तासभर असं वाटतं. खूप छान आहे बागेतलं गणपती. कधी जर तुम्ही सांगलीमध्ये आला, तर या गणपतीला तुम्ही नक्की भेट द्या आणि संगमेश्वरमधल्या महादेवाला देखील तुम्ही भेट द्या, त्यांचं देखील दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे इथे. मन एकदम प्रसन्न होऊन जातं या मंदिरामध्ये आल्यावर. एक वेगळ्या प्रकारचा गारवा इथे जाणवतो. काय वेगळीच तिथे एक अनुभूती घडते तिथे आल्यावर. मला तर तिथे आल्यावर मी डायरेक्ट तिथे अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी बसले. मला उठावंसं वाटत नव्हतं तिथं. तर तिथे बाप्पांच्या समोर बसले, अथर्वशीर्ष पठण केलं आणि बाप्पांच्या मूर्तीकडे बघत बसले. आणि असं दर्शन ना इतर वेळेला आपल्याकडनं होत नाही. संकष्टी, चतुर्थी या दिवशी ना खूप गर्दी असते, तर मनसोक्त असं बाप्पांचं दर्शन होत नाही. तर अशा वेळी जर गेलो ना तर निवांत दर्शन होतं. जर असं कधी तुम्हाला निवांत दर्शन घ्यायचं असेल, तर ज्या दिवशी संकष्टी, चतुर्थी असे गणपतीचे दिवस नसतील ना, त्या दिवशी जायचं. छान असे दर्शन होतात बाप्पांचे. आणि इथे ना पुतळे देखील होते, जे वाडीमध्ये असतात ना जशा पद्धतीने, तसे इथे देखील होते भरपूर प्रमाणामध्ये. आणि जाताना जेव्हा मी बाप्पांना नारळ वगैरे घेऊन गेले, तेव्हा ते माझ्या पाठीमागे आले नाही. पण जेव्हा मी दर्शन करून बाहेर आले ना, तर ते पाठीमागेच लागले. तर ते पेढे खातात, हे मला विशेष वाटलं. गणपती बाप्पांच्या मंदिरात देखील दत्त महाराजांच्या वाडीमध्ये जसे श्वान आहेत, तर तशा पद्धतीने इथे पण आहेत आणि ते देखील पेढे खातात. तर छान असं बाप्पांचं दर्शन घेतलं, अथर्वशीर्षाचं तिथे बसून पठण केलं आणि बाप्पांच्या मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. आणि इथेच अलीकडे महालक्ष्मीचं देखील फोटो आहे इथे लावलेला. आणि बाजूलाच अष्टगंध वगैरे तिथे ठेवलं होतं. आणि विशेष म्हणजे त्या अष्टगंध ठेवलेल्या वाटींच्या समोर ना एक आरसा होता.
तर मला वाटलं की ते आपण आरशामध्ये बघून अष्टगंध लावावं यासाठी तो आरसा ठेवला असेल असं मला वाटतं. तर त्यानंतर आम्ही निघालो सांगलीमध्ये फुलांचा जिथे बाजार भरतो. म्हणजे थोडेफार असे जास्त बसत नाही, 4-5 माणसं असे फुले घेऊन बसतात या ठिकाणी. तिथे सोनचाफ्याची फुले, बेल, तुळशीपत्र, दुर्वा सगळं काही आपल्याला इथे मिळून जातं. बरोबर मारुती मंदिराच्या समोर हे फुलवाले बसलेले असतात. तर तिथून मी स्वामींसाठी फुले घेतली. फुले मला खूप आवडतात. स्वामींच्या सेवेसाठी, स्वामींना सजवण्यासाठी खूप म्हणजे खूप मला फुले आवडतात. तर त्यासाठी जाताना मी स्वामींसाठी फुले घेतली. कधी जर मी गेले सांगलीला तर फुले मी खरेदी करतेच, फुल घेऊन जातेच मी घरी. तर हे आता आपण आलेलो आहोत स्वामींच्या मठाकडे आम्ही निघालेलो आहोत. तर हे आहे राजा पटवर्धन यांचा वाडा. तर इथून थोडं पुढं आलं ना तर एक पांजरपोळ आहे. त्यानंतर थोडं पुढं गेलं की असे माठ वगैरे पंती मातीच्या म्हणा, तुम्हाला ज्या वस्तू पाहिजेत मातीच्या त्या सगळ्या वस्तू इथे मिळतात आणि खूप छान छान व्हरायटी आहे इथे आतमध्ये. मी जे घरामध्ये धूप घालते तर ते धूप घालण्याचं जे मातीचं धूपधान्य आहे तर इथूनच मी घेतली होती. तर खूप छान आहेत वस्तू इथे, टिकाऊ वस्तू आहेत. मातीचा एक मी मोठा दिवा देखील घेतलेला होता अखंड दिव्यासाठी. तर थोडंच पुढं गेलं म्हणजे हे आलं स्वामींचं मठ. इथे प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसाद असतो. रोज संध्याकाळी आरती असते, भजन असतं, स्वामींचं नामस्मरण असतं संध्याकाळी 7-7:30च्या नंतर. तर इथेही संध्याकाळी खूप छान वाटतं. तासभर तरी स्वामींचा इथे गजर असतो रोज संध्याकाळी. तर खूप छान वाटतं. मला कधी जर दर्शनासाठी स्वामींच्या जायचं असेल तर मी केंद्रात जात नाही. जर मला खूपच इच्छा झाली केंद्रामध्ये जायची किंवा मला ग्रंथ वगैरे हवे असतील तरच मी केंद्रात जाते, नाही तर मी इथेच दर्शनासाठी येते स्वामींच्या मठामध्ये. इथे देखील एक वेगळी अनुभूती येते स्वामींच्या दर्शनासाठी आल्यावर. साक्षात स्वामी आपल्या समोर बसलेले आहेत, आपल्याशी बोलत आहेत, आपल्याकडे बघून हसत आहेत. असं वाटतं की स्वामीच आपल्याला इथेपर्यंत घेऊन आलेले आहेत असं वाटतं आणि ती खरीच गोष्ट आहे. तर खूप छान वाटतं इथे आल्यावर. तुम्ही बघू शकता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये स्वामींची मूर्ती तुम्हाला दाखवलेली आहे. तर समोर अशा छान स्वामींच्या पितळेच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्याच्यासमोर स्वामींची मूर्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे औदुंबराचं झाड आहे. तर खूप छान वाटतं. अशी मूर्ती कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही, की समोर स्वामी समोर पाठीमागे दत्त महाराज आणि त्यांच्या पाठीमागे औदुंबराचं झाड आणि त्याच्या खाली देखील एक छोटीशी स्वामींची मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे. तर सूर्यदत्त चरण कमल मंदिर या प्रकारे या मंदिराचं नाव आहे. पण जास्तीत जास्त सांगलीमध्ये याला माई घाट स्वामी समर्थांचं मंदिर असं म्हटलं जातं. तर इथे देखील कृष्णा नदीचा महोत्सव खूप मोठा असतो. इथे देखील जत्रा भरते. तर तुम्ही जर कधी इथे आला तर या मठाला देखील तुम्ही दर्शन घेऊन जा. या मठाचं देखील दर्शन घ्या. कारण की इथे ना खूप छान वाटतं. जणू स्वामी समोर बसलेले आहेत साक्षात आपल्या असं वाटतं. आणि मी तर तिथेच गर्दी नव्हती तर त्यामुळे मी तर तिथेच बसून जे काही स्तोत्र वगैरे मंत्र म्हणायचे होते तिथेच मी उभारून स्वामींचे स्तोत्र मंत्र म्हटले. जवळून असं स्वामींना बघून ते मला बघायचं होतं, करायचं होतं. जेव्हा कधी आपण दर्शनासाठी जातो ना तर डोळे झाकून अजिबात दर्शन घ्यायचे नाही. डोळे उघडे ठेवून आपण स्वामींची मूर्ती बघायची, दत्त महाराजांची मूर्ती बघायची. ती आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या मनामध्ये साठवून घ्यायची असते. आपण एवढ्या लांबून गेलेलो असतो दर्शनासाठी. मग तिथे गेल्यावर डोळे का बंद करायचे? मनसोक्त असे दर्शन घ्यायचे तेव्हा स्वामींचे. तर अशा पद्धतीने मी मनसोक्त असे स्वामींचे दर्शन घेतले, थोडा वेळ तिथे बसले आणि येताना मला तिथेच बाहेर ना असे स्टॉल आहेत, तर तिथे मला हे स्वामींचं आसन दिसलं आणि छान छान अशा रांगोळीचे साचे दिसले. तर म्हटलं आता गुरुपौर्णिमा येत आहे, तर गुरुपौर्णिमेसाठी आपल्याकडे जी छोटी अशी मूर्ती आहे पितळेची स्वामींची, तर त्यावरती इथे स्वामींना हे आसन आपण घेऊया. तर हे आसन मी तिथून घेतलं. 150 रुपयेचं हे आसन आहे आणि हे असे छान असे रांगोळीचे साचे मी आधी खूप हुडकत होते. अशा प्रकारचे स्वामी समर्थ लिहिलेले, स्वामींचं चित्र असलेले आधी मिळत नव्हते, पण आता सगळीकडे अवेलेबल झालेले आहेत असले साचे. तर गुरुपौर्णिमेसाठी खास करून मी हे 2 साचे घेतलेले आहेत. तर हे साचे 20 रुपयाला एक असे मला थोडेफार स्वस्त वाटले. तर आणि आसन देखील मला स्वस्त वाटलं 150 रुपयेचं. कारण की वाडीमध्ये मी जेव्हा गेले होते ना, स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर असे स्टॉल होते. तर तिथे मी विचारलं होतं अशा पद्धतीचं आसन, तर त्यांनी तेव्हा ₹550 म्हटले होते. केंद्राच्या बाहेर होतं ते स्टॉल.
केंद्रामध्ये बहुतेक वस्तू खूप महाग असतात, खूप म्हणजे खूप महाग असतात केंद्रामधल्या वस्तू. तर हे मला त्या मानाने खूप स्वस्त वाटलं ₹150 मध्ये. तर मी लगेच पटकन ते घेतलं आणि येताना मी स्वामींसाठी सोनचाफ्याची देखील फुले घेतली होती. तर म्हटलं आज गुरुवार आहे. सकाळी तर सगळी पूजा झाली होती, फुले वगैरे स्वामींना घातली होती. तर म्हटलं स्वामींसाठी छान अशी सोनचाफ्याची फुले आणली आहेत. सोनचाफा स्वामींना आवडतो. आज गुरुवार पण आहे, तर स्वामींना म्हटलं चला आज सोनचाफ्याची फुले घालूया. तर स्वामींना सोनचाफ्याची फुले घातली. संध्याकाळची जी काही माझी सेवा आहे ती सेवा केली. कारण की मला जायचं होतं मुलगीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. एका हॉटेलमध्ये आम्ही जाणार होतो. तर संध्याकाळची जी काही सेवा होती तर मी लवकर आवरून घेतली आणि स्वामींची सेवा आरती वगैरे मी करतच होते. तर तेवढ्यात जे सोनचाफ्याचं फूल मी स्वामींच्या पादुकांवरती ठेवलं होतं, म्हणजे स्वामींच्या चरणावरती जे मी ठेवलं होतं, तर ते हळूच खाली येऊन पडलं. तर स्वामींनी एक प्रकारे म्हटलं आशीर्वाद दिलेला आहे आपल्याला. आजची जी काही सेवा आहे, आजचं जे काही आपण स्वामींचं दर्शन घेतलेलं होतं, तर ते सगळं स्वामींनी आपल्याला म्हणजे मान्य केलेलं आहे. स्वामींच्या चरणी ते रुजू झालेलं आहे आणि स्वामींनी आपल्याला छान असा सोनचाफ्याच्या रूपाने आशीर्वाद दिलेला आहे. आता ही फुले सोनचाफ्याची स्वामींना आवडतात आणि ही सोनचाफ्याची फुले स्वामींनी आपल्याला आशीर्वाद रूपी दिलेली आहे. तर केवढा आनंद होईल ना आपल्याला. तर मलाही खूप आनंद झाला की स्वामींनी हे सोनचाफ्याचं फूल मला आशीर्वाद रूपी दिलं. कधी कधी स्वामी अशी फुले देतात ना, तर खूप छान वाटतं. मन अगदी भरून येतं की आपण केलेल्या पूजेचं सार्थक झालेलं आहे असं वाटतं त्यावेळी. तर बघा फूल कसं पलीकडे जाऊन पडलेलं आहे. तर खूप छान वाटलं मला. खूप आनंद झाला स्वामींनी जी काही सेवा माझी स्वीकारली ते बघून. तर सोनचाफ्याचं फूल आणलं होतं स्वामींच्या चरणी ठेवण्यासाठी. तर त्या फुलाचा म्हणजे नमस्कार केला मी, त्या फुलाचा आशीर्वाद घेतला आणि परत आहे त्या ठिकाणी स्वामींच्या चरणी ठेवलं. म्हटलं की स्वामी हे सोनचाफ्याचं फूल माझ्या जवळपेक्षा तुमच्या चरणी खूप शोभून दिसेल म्हणून मी परत आहे तसं ठेवून दिलं. नाहीतर दिलेली फुले जी स्वामी मला देतात म्हणजे आशीर्वाद रूपी खाली वगैरे जी फुले पडतात तर ती माझ्याजवळच मी ठेवते. परत स्वामींना अर्पण करत नाही. पण हे सोनचाफ्याचं फूल स्वामींना आवडतं त्यामुळे मी त्यांच्या चरणीच ते ठेवून दिलं. जेव्हा मी स्वामींची आरती करत होते, मी आज तुपाचा दिवा लावून स्वामींची आरती केली. तर ही चिमुकली आली आरतीसाठी जवळ, येऊन उभी राहिली. तर म्हटलं उभी राहू दे, हिच्या पण कानावर स्वामींचे शब्द वगैरे, स्वामींची आरती पडू दे. तर ही आरती होईपर्यंत तिथेच थांबली. संध्याकाळी बाहेर जाणार होतो त्यामुळे स्वामींना नैवेद्य रूपी मी एक आंबा ठेवला होता. सकाळची तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नैवेद्य स्वामींनी कशा पद्धतीने घरातल्यांनाच खाऊ घातलं. तर त्यानंतर आम्ही गेलो बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.